नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आजच्या भागात काय काय घडलं ते पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता अर्जुन इकडे चैतन्याला फोन केलेला असतो. चैतन्य अर्जुन एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे तुला त्या महिपतचं काहीतरी माहीत आहे का रे चैतन्य. मग त्यावर चैतन्य मला काही माहीत नाही आहे, पण चैतन्य हे सांगत असतं की आज जरा ना सायली वहिनीचं ते फाईलच्यावर सायली वहिनीचं नाव घालायचं आहे. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, ते काम झालेलं आहे, मी तुला सगळं पाठवून देतो. तितक्यात मग अर्जुनसुद्धा हे सांगितलेलं असतं की महिपतचं तर मला काही माहीत नाही. अरे अर्जुन काय झालेलं आहे असं चैतन्य विचारतो. मग अर्जुन म्हणतो की अरे काहीतरी तो बाबा म्हणून फिरत आहे, महिपत बाबा की जे असे त्याचे काहीतरी फॅन फॉलोअर्स खूप झालेले आहेत आणि त्याचे रील्स खूप व्हायरल्स होत आहेत असं बघितलं, मला अश्विनने दाखवलं असं अर्जुन चैतन्याला सांगतो. चैतन्य म्हणतो अरे काय काय बोलत आहेस, मला तर काहीच माहीत नाही. काय महिपत बाबा, काय त्याचे फॅन फॉलोअर्स आणि काय रील्स, मला ह्याच्यातलं काहीही माहीत नाही. मग अर्जुन म्हणते हो रे जरा बघ, चौकशी कर, कुठून काहीतरी माहिती मिळते आहे का बघ, म्हणजे त्याला कुठून सोर्स मिळतो आहे की पैसा कुठून येतो त्याला, त्याने काहीतरी आश्रम चालवायला घेतले असं ऐकलं आहे मी. बघू, मी आता चौकशी करतो. अर्जुन तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे त्या कामासाठी, मी बघतो असं चैतन्य अर्जुनला म्हणतो. मग अर्जुन म्हणतो हो ठीक आहे, बघ त्याचं काहीतरी, म्हणजे आपल्याला त्याचं सगळं पर्दाफाश करायला पाहिजे. त्या आश्रममध्ये काय करतो, कुठून मुलं येतात आणि कसा चालवतो, पैसा कुठून येते, हे सगळं आपण व्यवस्थित चौकशी करूया हां, म्हणजे तू विचारपूस करून घे. चैतन्य म्हणतो हो मी आहे, तू काही काळजी करू नकोस असं चैतन्य म्हणतो. चैतन्य आता विचार करत असते की कुठनं आला हा महिपत बाबा, काय आहे ह्याचं पूर्ण हे मॅटर मला समजायलाच पाहिजे. म्हणून चैतन्य समजून घेतो. इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी फोन ठेवतो अर्जुन, मी बघेन ते काय झालेलं आहे, मी सगळं बघून घेईन असं चैतन्य अर्जुनला म्हणतो. अर्जुनसुद्धा ठीक आहे बाबा, काही काळजी करू नकोस, ठीक आहे, ठेव फोन आणि बघ, नीट चौकशी करून घे. इकडं आता आश्रम सगळं सायलीच्या नावावर करणार असतात. इकडे ही प्रिया आता त्या नागराजला सगळं समजावून सांगत असते, म्हणजे जे काही होईल ना सगळं त्याचं खापर अर्जुन आणि सायलीवर होईल. मग आता नागराजला तर कधी एकदा इथून बाहेर पडू आणि मी राजारोषपणे कधी फिरू असं त्याला वाटत असतं. प्रिया म्हणते त्याला तर खूप दिवस आहे, तुम्ही तितकी स्वप्न पाहू नका, आत्ता जे घडत आहे त्याचं बघा असं ती त्याला रागवते. मग प्रियाला म्हणते बाई बोल, तुझं काय आहे, पटपट बोल असं नागराज म्हणतो. चिडू नका हा माझ्यावर तुम्ही, मी जे काही सांगते ते आपल्या भल्यासाठी सांगते, म्हणजे तुमच्यासुद्धा भल्याचं आहे. म्हणजे तुम्हाला नाही बाहेर पडायचं असेल तर तुम्ही बसा तिथे, मला काय करायचं नाही आहे, मी बाहेर जाते असं नागराजला रागवत असते. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन हे सांगत असतो की आता हे महिपत बाबा की जय ह्याचा तर विषय आपण बघायलाच पाहिजे, पण त्या प्रियावर सुद्धा एक लक्ष ठेवायला पाहिजे असं अर्जुन बोलत असतो. तो म्हणत असतो की आता आश्रममध्ये त्या 2 नवीन मुली आलेल्या आहेत ना, त्यांचं आता पोलिसांकडे जाऊन आपण त्यांची माहिती द्यायला पाहिजे, त्यांचे आई बाबा त्यांना सापडले तर. मग ह्यावर सायली विचार करत बसलेली असते की तिचं लक्षच नसतं कुणीकडे. विचारतो सायली बायको म्हणून असं तिला हाक मारतो, पण सायलीचं काही लक्ष नसतं. सायलीचं मन मात्र गुंतलेलं असतं. मग तिला हात देऊन सायली काय झालेलं आहे असं विचारतो. त्यावर सायली विचार करत असते की काही नाही हो, जर का मधुभाऊ माझ्या बाबतीत हे खूप आधीच केले असते तर कदाचित मी बाबांना लवकर सापडले असते, पण त्यांना कुठं माहीत आहे ना, त्यांनी ह्याच्या भानगडीत पडलेच नाहीत. त्यांनी अगदी मला ना मी जेव्हा त्यांना मिळाले ना, माझं फोटोसुद्धा बघायला मी खूप घाबरायचे असं ती सायली अर्जुनला सांगत आहे. हो ठीक आहे, पण तू आत्ता तर मिळालेली आहेस ना, पण तब्बल माझ्या आईवडील मला मिळायला 25 वर्ष लागणेत ना, ह्याचं दुःख मला खूप आहे, पण माझ्यासारखं कुणाचंही होऊ नये असं मला वाटतं, म्हणून हे सगळे प्रोसेस आपण करूया. हो ठीक आहे, तुझं बरोबर आहे, आपण ह्या मुलांसाठी सगळं करूया, पण ठीक आहे आत्ता नाराज नको होऊस, तू मिळालेत ना तुझे आई बाबा, खुश राहा मग
असं अर्जुन सायलीला म्हणतो, सायली ठीक आहे, मी खुश आहे, पण सगळ्यांना बघून मला खूप वाटतं, पण माझे आईवडील 25 वर्षांनी मिळाले ना, ह्याचं पण मला खूप खुश आहे मी, पण त्यांना पण त्यांचे आईवडील लवकरात लवकर मिळो हीच माझी इच्छा आहे आणि माझ्या बाबतीत जे घडलं ते इतरांच्या बाबतीत न घडो असं माझी इच्छा आहे, असं सायली सांगते. ठीक आहे, मी जाणार आहे आता पोलीस स्टेशनला. त्या 2 नवीन मुली आल्या आहेत ना, त्यांचा आपण आश्रमात जाऊन पोलिसांकडे फॉर्म फिलअप करून सगळी माहिती देऊन येतो मी पोलिसाकडे. हो ठीक आहे, तुम्ही असेच करा. मग असं ती अर्जुनला म्हणत असते. अर्जुनला हे पण सांगते की जर मधुभाऊ तेव्हाच माझी तक्रार पोलिसांकडे दिलेली असती तर मी कदाचित बाबांना तेव्हाच मिळाली असती. बाबा नक्कीच पोलीस स्टेशनला गेले असणार मी हरवलेलं हुडकण्यासाठी, पण मधुभाऊंना हे कुठं येते, हे करत नाहीत. त्यांना माया करायला एवढीच येते. मग इकडे प्रिया तर नागराजांना खूप रागवत असते. तुमचं ना डोकं जरा सटकलं आहे हो, सटकलं आहे का, मेंदू आहे का तुमच्या डोक्यात, असं नागराजला म्हणत असते. आपण आता एक प्लॅन केलेला आहे ना, ते गप्प ऐकायचं, मी जे सांगते ना ते गप्प करायचं, असं प्रिया नागराजला धमकीच देत असते. नागराजला राग आलेला असतो, पण तो खूप कंट्रोल करून घेतो. नागराज म्हणतो, तू काय सांगतेस, माझ्या डोक्यातच शिरत नाही. म्हणजे आपण त्या आश्रमातल्या मुलींना उचलायचं आणि त्यांच्या पेरेंट्सकडे द्यायचं, ह्याचं काय अर्थ आहे, हे मला काहीच कळत नाही, जरा समजेल असं सांगतीस का तू. मग त्यावर प्रिया त्याला सांगत असते की इकडे सायलीसुद्धा अर्जुनला हेच म्हणत असते की माझे आई बाबा मला तेव्हाच मिळाले असते तर खूप चांगलं झालं असतं. मग अर्जुन म्हणते, असू दे आता, ठीक आहे, तू का त्याची पाठीमागच्याची स्टोरी एवढी का टेन्शन घेत आहेस, आत्ता मिळालेले आहेत ना तुझे आई बाबा 25 वर्षांनी, तर शांत राहा ना, तू प्रेग्नेंट आहेस, त्यात तुला काहीतरी त्रास झाला तर उगाच विचार करायचं नाही जास्त. त्यावर ती सांगत असते की अगदी ठीक आहे तुमचं, मी विचार नाही करणार, पण त्या 2 मुली आहेत ना, त्यांचं तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार करा, त्यांचे आईवडील मिळालेत की आपण त्यांना त्यांच्याकडे सोपवू, असं सायली अर्जुनला सांगत असते. ठीक आहे, मी जाणार आहे पोलीस स्टेशनला, करेन मी, असं अर्जुन म्हणतो. इकडे सायली म्हणते, मधुभाऊ तेव्हाच केले असते तर खूप बरं झालं असतं, माझे आईवडील मला लवकरात लवकर मिळाले असते, पण त्यांना हे कुठं जमते हो, असं कायदेशीर गोष्ट त्यांना काही कळणार नाही आहेत. त्यांना फक्त हे मात्र कळतं की मायेने सगळ्यांना वाढवायचं आणि प्रेम करायचं सगळ्यांवर, म्हणजे काळजी करायची सगळ्यांना, असं एवढंच कळतं आमच्या मधुभाऊंना. तरी पण मला कधीच कुणाची खंत वाटू दिली नाही त्यांनी, मला खूप लाड केलं, माझे सगळे हट्ट पुरवले. मधुभाऊ खरंच खूप चांगले आहेत. मला खूप अभिमान वाटत आहे की तसले बाबा मला मिळाले, ते माहेर मला मिळालं, मला ह्याचं खूप अभिमान आहे. इकडे अर्जुन आणि सायली, ठीक आहे, जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते सगळे अर्जुनला घेऊन जायला सांगते सायली. ठीक आहे, मग ते अर्जुन सगळे कलेक्ट करत असतो. दोघे बोलत आता टाईम झालेला असतो. सायली म्हणते, मला पण निघायचं आहे. अर्जुन म्हणतो, आता अर्जुनला पोलीस स्टेशनला जायचं असतं. मग अर्जुन म्हणतो, मी पण निघणार आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. मग अर्जुनला सायलीसुद्धा म्हणते, तुम्ही पण काळजी घ्या हां. मग ते दोघं आपापल्या कामी निघून जातात. तिकडे प्रिया त्या नागराजला इतकं समजावून सांगत असते की पण त्या नागराजला काही कळतच नसतं. मग त्या नागराजला हे सांगते की म्हणजे हे बघा, आश्रम वात्सल्यात ज्या मुलीला आपण उचलणार आहोत ती मुलगी आपल्या ताब्यात असणार आहे. तिच्या त्या पालक म्हणून जे कोणी जाणार आहेत ना, ते आपलाच माणूस असेल, हे का तुमच्या डोक्यात जात नाही आहे, डोकं आहे की खोकं आहे तुमचं, असं ती म्हणत असते. ठीक आहे, आत्ता थोडं समजायला लागलेलं आहे. मग त्यावर प्रिया म्हणते, इंजेक्शनचा प्रभाव पडला आहे वाटतं बहुतेक, म्हणजे आत्ता मेंदू तुमची उठायला लागली आहे, बरोबर चालली आहे. मग त्यावर नागराज म्हणतो, ठीक आहे, सांग बाई, काय काय सांगणार आहेस, पटकन सांग, असं नागराज म्हणतो. इकडे प्रिया तेच सांगत असते की हे बघा, आपण त्या मुलीला उचललो, पाहिजेल तेवढे पैसे आपल्याला मिळतील, त्याची जबाबदारी राकेशकडे आहे, राकेश नाही तर दीक्षित सगळे सांभाळणार आहेत. मग इकडे आता नागराजला जे कोणी पोलीस माहीत आहेत त्या पोलिसांना फोन करतो नागराज, मला तुमची जरा हेल्प पाहिजेल आहे. ते पोलीससुद्धा खूप निर्लज्ज असतात, म्हणजे लाज खाणारे असतात, नागराजची मदत करायला तयार होतात. इकडं प्रिया ते सांगत असते की आता सायली आणि अर्जुनला मात्र मी सोडणार नाही आहे, त्या सायलीला नाही सोडले तर मी नावाची प्रियाच नाही, असं ती म्हणत असते. जी कोणी आहे ना ती सायली अर्जुन सुभेदार, ती तर आता तिचं नाव तर बर्बाद होणार आहे, वात्सल्य आश्रमाचं नावसुद्धा बर्बाद होणार आहे. मी मात्र सोडणार नाही आहे त्यांना, मला इतकं
सायली पिडलेली आहे ना, मी त्याचा डबल वसूल तिच्याकडून करून घेणार आहे म्हणजे घेणार आहे. नागराज म्हणतो, हो ठीक आहे, आपल्याला त्यांनी छान जगू दिले नाहीत ना, सोडायचं नाही आहे त्याला. मला तर इथून बाहेर पडायचं आहे, मला खूप पैसा पाहिजे जगायला, बास मला काही नको आहे, असं नागराजचं म्हणणं असतं. इकडे प्रिया तेच सांगते, तेच तर सांगत आहे मी तुम्हाला, डोक्यात शिरत नाही आहे काय तुमचं? तर ऐकून घ्या, मी ना आता जे काही प्लॅन केलेलं आहे ते सक्सेस होणार आहे. आणि आता त्या मुलीला उचलणार दीक्षितने आणि इकडे जे कोणाला त्याने सौदा केलेला आहे तिला विकण्याचा, त्यांना विकून तो पैसे घेईल आणि आपण इथून सुटू. जे तेव्हा सोडवणारच आहेत आता सगळं आश्रमाचं सायलीवर येणार, अर्जुन सायलीवर येणार, ती चालवणार आहे म्हणजे तिच्यावरच येणार. इकडे आता कल्पना गोलूला घेऊन सायली अर्जुनच्या रूमवर आलेले असते. मग इकडे ती म्हणत असते की मम्मा तू आलीस, ये गोलूकडं दे, गोलूला दे मला. हो हो रे, देणारच आहे मी तुला, माझं थोडं काम आहे ना, तुम्हाला काही काम नसेल तर गोलूला बघा ना, मी थोडं काम करून येते. हो ठीक आहे आई, अगदी द्या म्हणून कल्पना गोलूला सायली आणि अर्जुनच्या हातात देऊन जाते. अर्जुनने त्या गोलूला इतकं छान खेळवत असतो की मग तो गोलूला घेऊन बेडवर बसतो. मग कल्पना निघून जाते. मग सायली आणि गोलूला सांगत असतो की काय झालं रे बाळा, रडू नकोस म्हणून असं खेळवत असतो. आता थांब हां थोडे दिवस, तुला एक बहीण येणार आहे खेळायला. सायली म्हणते, बहीण म्हणजे तुम्ही आत्ताच ठरवलं आहे की काय? होय, बहीणच येणार आहे मला ना, सायली आणि तन्वीसारखीच मुलगी पाहिजे आहे, म्हणजे गोलूची बहीण नाही का ती, मग ते दोघं छान खेळतील असं अर्जुन खूप काही स्वप्न बघितलेलं असतो. सायली त्यावर म्हणते की हो ठीक आहे, तुमचं मुलगीच होऊ दे तुम्हाला, असं म्हणत असते. सायली त्याच्यावर खूप हसते, तिला आनंद पण झालेला असतो. गोलूला मध्ये बसवतात. काय रे गोलू, काय झालेलं आहे म्हणून सायली गोलूला घेते. मग अर्जुनने जे काही आपल्या मुलीसाठी ठरवलेलं असतं सगळं सामान घ्यायचं, अगदी स्कूटीपासून फ्रॉकपर्यंत पिंक सगळं ठरवलेलं असतो. तो म्हणतो की हे बघ पिंक फ्रॉक ना मी माझ्या मुलीसाठी घेणार आहे, मग हे बघ हे स्कूटी माझ्या मुलीसाठी घेणार आहे. सायली म्हणते, सगळं पिंकच घेणार आहात की काय तुम्ही? नाही, म्हणजे सगळे कलरचे कपडे मी डिसाईड करून ठेवलेले आहे, घेईन मी, माझ्या मुलीला काही कमी पडणार नाही, मी अगदी बेस्ट डॅड होणार आहे, हे तर तुला माहीत आहे ना. बरं ठीक आहे. मग अर्जुन म्हणतो, हे बघ हे स्कूटी छान आहे ना. त्यावर सायली म्हणते, अगदी तुम्ही 18 वर्षाची झाल्यावर सुद्धा काय घेणार आहेत हे तुम्ही आत्ताच ठरवलं आहेत? हो अगदी, माझ्या मुलीला काही कमी पडू देणार नाही, मी वर्ल्ड्स बेस्ट डॅड होणार आहे आणि तुझ्यासारखीच व्हावी, ती अगदी मुलगीच पाहिजे मला. बरं ठीक आहे. मग गोलूला तो उचलून घेतो, रडत असतो म्हणून गोलूला उचलून घेतो. गोलू तितक्यात अर्जुनवर सुसू करून टाकलेला असतो. मग तो सायलीला म्हणतो की काहीतरी गरम गरम फील होत आहे. त्यावर सायली हसू लागते. आता तुम्हाला तुमची मुलगी येणार आहे ना, मग आता हे सगळं सहन करावं लागणार आहे, याची सगळ्याची सवय करून घ्यायला लागणार आहे. गोलूने अर्जुनचं पॅन्ट ओलं करून टाकलेलं असतं. मग तो गोलूला उचलतो, काय रे काय केलंस हे तू? मग सायली म्हणते, जेव्हा तुमची मुलगी येईल ना, तुमची मुलीला पण तुम्ही असंच बोलणार आहेत, काय केलंस तू असं म्हणून. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे काही होणार नाही, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे गोलू आता सुसू केलायस तर चालेल, पण काही विचारणार नाही आहे मी, आता ह्याची मला सवय करून घ्यावी लागेल असं अर्जुन म्हणत असतो. इकडे दोघे पण त्या गोलूला उचलून घेतात आणि सायलीकडे देतो, हे घे बाई, मला काही होणार नाही, आता हा सुसू केला आहे, मी कपडे बदलून येतो. मग सायली त्यावर हसते, हसून म्हणते की आता ह्याची सवय करून घ्यायला लागेल हां तुम्हाला, बघा असं करायचं नाही आहे नेक्स्ट टाईम आपली मुलगी आल्यावर, असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणते, हो गं बाई ठीक आहे. आणि इकडे आश्रमात ती श्वेता सगळ्यांना जेवण वाढत असते. मग सगळ्यांना विचारत असते, काय गं मानसी, तू ह्या दोघींना फ्रेंड्स करून घेतलेस की नाही, ह्यांना सगळं दाखवलंस की नाही, तुझ्या बुक्स वगैरे दिल्यास की नाही? हो गं ताई, मी सगळं दिलं त्यांना, अगदी सगळं दाखवलं, माझ्याच मैत्रिणी आहेत त्या, असं ती म्हणते. मग त्यावर प्रार्थना करून ते सगळे जेवायला बसतात. इकडे ती जेवायला वाढत असते. इकडे ह्यांचं तर पूर्ण टीम प्लॅन करून बसलेलं असतं की प्रिया, राकेश, नागराज आणि दीक्षित ह्या चौघांचा प्लॅन झालेलाच असतो. इकडे आता कुसुम खूप प्राऊड मुमेंट फील करत असते की अगदी श्वेता आपल्या सायलीसारखीच आहे, की ती मनापासून सगळ्यांचं करते, की ती गुणाची मुलगी आहे असं तिला म्हणत असतात सगळेजण. इकडे आता प्रिया सगळ्यांना हे सांगत असते की श्वेता आता आपल्याला फोन करेल आणि तिचे जे काही घडेल त्या मुलींबाबतीत, त्या मुलींचं बॅकग्राऊंड म्हणजे आधी काय घडलं आहे, त्यांचे आई वडील कुठे आहेत,
त्या कुठून आल्या आहेत, हे सगळं आता श्वेता आपल्याला फोन करून सांगेलच. मग त्यांनी श्वेताच्या फोनची वाटच बघत असतात. मग इकडे श्वेता सगळ्यांना जेवण वाढत असतात आणि तसेच त्यांची कोणालाही माहीत न होण्यासारखंच त्यांना प्रश्न विचारत असते. इकडं मग ह्यांचं हे प्लॅन असतं की आता नागराज म्हणत असतो की ह्यात आपण अडकणार ना तर नाही ना. प्रियामध्ये तुम्ही गप्प बसावं, सगळ्यात काय तुमचं अडथळा बोलायचं असतं, शांत बसा, सगळं आपण जसं प्लॅन केलेलं आहे ना तसंच होणार आहे, मी गप्प बसणार नाही आहे असं प्रिया म्हणत असते. श्वेता अगदी सगळ्यांना प्रेमाने खूप जेवण वाढत असते. मग सगळे प्रार्थना करून जेवायला बसते. त्यात त्या 2 नवीन मुली आलेल्या असतात ना, त्यातली एक मुलगी म्हणते की ताई मला जेवण वाढ ना गं, खूप भूक लागलेली आहे. अगं हो, खा अगदी. मग म्हणून श्वेता सगळ्यांना जेवण वाढते. सगळेजण अगदी मनापासून जेवण करत असतात. मग इकडे कुसुमला आणि मधुभाऊंना खूप आनंद होत असतो की अगदी आपल्या सायलीची काहीच कमी भासत नाही आहे. श्वेताच्या सगळे सायलीचेच गुण आहेत, अगदी आपली सायली कशी करायची ना तशीच करते असं म्हणत असतात. मग इकडे कुसुम मधुभाऊंना तेच सांगत असते की मधुभाऊ बघितला, श्वेता किती चांगली आहे, अगदी आपल्या वाटणीची भाजीसुद्धा तिने वाढली, आपली सायली करत होती ना तशीच. मग मधुभाऊंना आता मग सायली जशी आपल्या वाटणीचं सगळं मुलांना वाटत होती, त्यातच तिला आनंद वाटायचं, ते दिवस आठवतात मधुभाऊंना. इकडं कुसुमताईला पण खूप चांगलं वाटत असतं की किती चांगली आहे ना ही श्वेता, तरी तिच्या नशिबात असं का, म्हणून तिला चिंता वाटत असते. पण ही श्वेता कसल्या मास्टर माइंडची असते ह्याची जरासुद्धा त्यांना कल्पना नसते. आता येणाऱ्या भागात श्वेताचा तर पर्दाफाश होणारच आहे. मग श्वेता नकळत काय गमली न, तुम्हाला काहीतरी आठवतं आहे का गं, तुम्ही कुठून आला आहात, तुमचे आई वडील कुठे, तुमचे गाव कोणतं. त्यावर त्या दोन्ही मुली म्हणतात नाही गं ताई, आम्हाला काही आठवत असतात. तितक्यात त्या प्रियाला फोन करून कॉल तसेच चालू ठेवलेला असतो. मग त्या मुलीला म्हणतात की अगं ताई मला अजून जरा भाजी वाढ ना. मग श्वेता तिला जरा भाजी जास्तच वाढते. मग इकडे मधुभाऊंना जरा ठसका लागलेला असतो. कुसुम ते पाणी उडकत असते, तितक्यात ते खाली ठेवलेले असतात ना तिथे पाण्याचा तांब्या असतो. मग ती श्वेताचा प्रियाला कॉल चाललेला असतो. ती ओढणीने ते मोबाईल झाकते. कुसुम बघते की काय, म्हणून कुसुमने जाऊन पटकन तांब्या उचलून मधुभाऊंना पाणी देते. मग तसेच ही सगळे त्यांना बोलत असते, अगदी जेवण छान झालं होतं हां ताई असं म्हणून सगळ्यांनी त्या श्वेताला चांगलं बोलतात. मग इकडे येणाऱ्या भागात आता श्वेताने ह्यांचं हिस्ट्री सगळं विचारून त्या प्रियाला सांगितलेली असते. प्रिया अगदी डायरीत नोट डाऊन करत असते, लिहून घेत असते की काय आहे काय नाही, यांचे वडील कोण. मग त्यावरती श्वेता एका मुलीला विचारते की काय गं, तुमचे बाबा जरी तुम्हाला न्यायला आले तर तुम्ही ओळखू शकाल का. मग त्यावर म्हणते नाही, अगदी मी माझ्या बाबांना बघितलंच नाही आहे. मग त्यावर मधुभाऊ इकडे विचार करत ठसका लागलेला असतो, मी माझ्या बाबांना बघितलंच नाही आहे, मी त्यांना ओळखतसुद्धा नाही आहे. मग त्यावर श्वेता म्हणते म्हणजे तुम्हाला काहीतरी आठवत असेल ना. त्यावर एक मुलगी म्हणते ना, आमच्या गावची यात्रा खूप मोठी झाली होती आणि त्या गावात आग लागला होता असं ती सांगते. ह्यांना काही नीट पुरावा मिळत नाही, पण असू दे म्हणून गप्प बसतात. नाही, दुसऱ्या दिवशी आपण सगळं पुरावा गोळा करूया. इकडे अर्जुन सायली सकाळी उठलेले असतात. सायली अगदी वेळेवर उठते. ती म्हणत असते काय रे बाळा, झोप झाली ना. काय रे बाळा, तुझी झोप नीट झाली ना असं सायली पोटातल्या बाळाला विचारत असते. अगदी हल्ली माझी खूप धावपळ होत आहे हां, तुला काही त्रास तर होत नाही आहे ना. मला माहिती आहे, तसंच मी तुझी काळजीसुद्धा घेत आहे हां बाळा, तू काही टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे मी आहे, तुझी जबाबदारी छानपणे हँडल करेन मी, अगदी तुला काही त्रास होऊ देणार नाही आहे असं सायली पोटातल्या बाळात म्हणत असते. आणि ती आरशासमोर बघून म्हणत असते, हल्ली आता माझं पोट खूप वाढत चाललेलं आहे, माझं बाळ लवकरात लवकर येणार आहे असं सायली स्वप्न पाहत असते. तितक्यात मग सायली हे सुद्धा म्हणत असते की तू खूप लकी आहेस, तुला असले बाबा मिळत आहेत असं बाळाला सांगत असते. मी ना आता आश्रमातल्या मुलांना पण बघणार आहे आणि तुला पण बघणार आहे, मी खूप खुश असेन, तू काही काळजी करू नकोस, तुझी मम्मा खूप स्ट्रॉंग आहे असं ती बाळाला सांगत असते. तितक्यात अर्जुनसुद्धा उठतो. अर्जुनला म्हणते की बरं झालं तुम्ही वेळेवर उठलात, मी ना आता लवकरात लवकर आश्रमात चाललेली आहे, तुम्ही पण
पोलीस स्टेशनला जाणार आहात ना, त्या दोन नवीन मुलींची तक्रार करायला, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांची माहिती द्यायला. हो, मी जाणारच आहे. ठीक आहे. दोघे मिळून मग सायली आश्रमाला निघते. तितक्यात अर्जुनसुद्धा निघतो. आता सायली आता आश्रमात गेलेली असते. मग आश्रमात मनस्वी सायलीसाठी खजिने आणलेला असतो. मग मनस्वी सांगते की ताई, तू येणार आहेस हे मला माहीतच होतं. तुम्ही कधी आलात या म्हणून सायलीला सगळेजण मिठी मारतात. सायली त्या दोन नवीन मुलींशी बोलत राहतं. काय गं, तुम्ही इथे कम्फर्टेबल आहात ना, बरे आहात ना? हो गं ताई, अगदी छान. मग सायली त्यांना म्हणत असते की तुमचे केस खूप छान आहेत. मग त्यावर एक मुलगी म्हणते की ताई, तुझे पण केस खूप छान आहेत. मग त्यावर सायली म्हणते हो, छान आहेत, असं सायली म्हणते. मग सायली त्यांना विचारत असते की तुम्ही इथे रमलात ना, अगदी तुमचंच घर म्हणून समजून घ्या हक्कानं. काहीही काळजी करू नका, हे तुमचंच तर घर आहे, घाबरू नका, बिंदास्त राहा, असं सायली त्यांना सांगत असते. मग इकडे सायली म्हणत असते की तुमचं फेवरेट भाजी आणि काय आहे, तुमचं फेवरेट फूड काय आहे? त्यावरती मुलगी गप्प शांत असतात. त्यावरती म्हणते की पोळी भाजी. मला तर अगदी इडली आणि थालीपीठ आवडतात, असं सायली त्यांना सांगत असते. मग ते दोघी पण शांत असतात, जास्त काही बोलत नसतात. सायली त्यांना हेच समजावून सांगत असते की घाबरू नका, हे घर तुमचंच आहे, तुम्ही शांतपणे राहा, इथे अजिबात बिंदास्त राहा, असं सांगते की त्यावर मग असं सांगून सायलीला भेटायला मनस्वी आणि ते आलेले असतात. ते दोघांनी सायलीसाठी चिंच आणि कैरी, मीठ असं काय आणलेलं असतात. त्यावरती म्हणते की ताई, मी तुझ्यासाठी ना खजिना आणलेला आहे, खजिना. मग सायली सगळं खाण्यास तयार होतात. मग सायली म्हणते मी एकटी नाही खाणार आहे, तुम्ही सगळेच खाणार आहात. मग सायली सगळ्यांसोबत ते खाते. मग तितक्यात मनस्वी म्हणते बाळा, लवकर ये, आम्हाला कंटाळा आलाय बाबा, वाट बघून लवकरात लवकर ये, आम्ही तुझ्याशी तुला खूप खेळवणार आहात, गप्पा मारणार आहोत, आम्ही लवकरात लवकर ये. सायलीला त्यांचे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप खुश झालेली असते सायली. इकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या दोन मुलींचं सगळं माहिती देत असतो. अर्जुनला पोलीस म्हणतात, बरं झालं तुम्ही येऊन माहिती दिलात, नाहीतर हल्ली असे कोणी करत नाहीत. मग अर्जुन म्हणतो हे तर करायला पाहिजे ना, बिचारे असे कित्येक माणसं आहेत, काय माहिती त्यांना त्यांचं कुटुंबच माहीत नाही आहे, असं अर्जुन त्या पोलीसला सांगत असतो. बरं झालं तुम्ही आलात, असं पोलीससुद्धा अर्जुनला म्हणतो. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे नागराज, कप्रिया त्यांनी जबरदस्त प्लॅन केलेला आहे की आता त्या मुलीला उचलण्याचा. बघूया त्यांचा प्लॅन सक्सेस होईल की नाही. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.